करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय सदस्य नाना पटोले। अध्यक्ष महाराज, महसूल व वन विभाग, कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विकास व मत्स्य विकास विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग 2025-2026 या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आपसात बोलू नका, कृपया आपल्या आपसात बोलू नका। अध्यक्ष महोदय, आपले महसूल मंत्री रोज नवीन लोकप्रिय कायदे या विधानसभेमध्ये करतात, त्यांचं आपण सगळेजण स्वागतही करतोय। अध्यक्ष महाराज, पण एक या निमित्ताने मी सांगेल की महसूल विभागामध्ये जी पद आहेत, मग तुमचा चपरासी असेल, क्लार्क असेल, तुमचा नायब तहसीलदार असतील, तहसीलदार असतील, हे सगळीच्या सगळी पदं खाली आहेत। कायदे केलेत पण त्या ठिकाणी तुमची व्यवस्था नसेल, प्रशासकीय व्यवस्था नसेल, तर या कायद्याची अंमलबजावणी कशी करता येईल हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे। आणि म्हणून या ठिकाणी महसूल विभागावर मी चर्चा करत असताना मी या निमित्तानं एक सूचना सरकारला करेल की तातडीने ही पदं टाइम बॉन्ड हे किती काळामध्ये भरले जातील आणि जनतेची जी गैरसोय होते आहे ती कशी थांबवता येईल त्याबद्दलचं उत्तर यांनी या ठिकाणी द्यावं। त्याचप्रमाणे दुसरा महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महोदय की राणे साहेबांनी जो विषय आता तो रेतीचा काढला, एकीकडे आपण घरकुलांसाठी 5 ब्रास रेती फ्री करतोय, आपलं स्टँडिंग ऑर्डर्स आहेत, पण अध्यक्ष महाराज ते 5 ब्रास रेती तिची उपलब्धताच नसते आणि जे आपण टेंडर काढतोय, राज्य सरकार त्याला टेंडर काढतं, तर त्याच्यामध्ये जे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतात त्या मोठे कॉन्ट्रॅक्टर त्या पद्धतीची कुठली रेतीची उपलब्धता तिथं ठेवत नाही। प्रशासनही त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला घाबरतं। आता जेवढे काही टेंडर होतात, काल नागपूरमध्ये आपण नागपूरमध्ये आहोत, काल नागपूरचं टेंडर झालं तर ते एवढं महागडं झालं म्हणतात की सामान्य त्या ठिकाणी घ्यायला उभाच नाही झाला। आणि मग ही सगळी मोठी लोक ग्रुप करून, सुधीर भाऊ तुमच्या सरकारमध्ये काय चाललं, आता चंद्रपूरमध्ये तसंच झालं आणि सुधीर भाऊ सांगतात की कोणी अग्रवाल आहे तो चोरच आहे असं म्हणतात। तर महोदय, माझं या निमित्ताने एवढंच सांगणं आहे की जी योजना आपण सुरू केलेली आहे त्या गरीबाला मोफत रेती मिळावी, त्याचं घरकुल व्हावं, पण त्याला जवळपास रेती घ्यायला लागतात जवळपास 60,000 ते 70,000 रुपये। ग्रामीण भागातल्या घरकुलासाठी आपण 1,40,000 रुपये घरकुलासाठी मान्यता देतो। आता 60,000 ते 70,000 रुपयाची तो रेती घेईल तर तो घरकुल कुठून बांधेल हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि म्हणून महसूल मंत्र्यांनी त्या पद्धतीची एकदा स्पष्टता दिली पाहिजे की रेती कशी उपलब्ध करून दिला जाईल। आणि त्याला ट्रान्सपोर्टिंगचा जो विषय आणतो की दूरपर्यंत त्याला ट्रान्सपोर्टिंग दिली जाते आणि त्याला त्या ट्रान्सपोर्टिंग साठी सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो त्या गरीबाला। त्यामुळे हा घरकुलाचा जो प्रश्न आहे आणि सर्वसामान्याला आपले स्वतःचे घर बांधायचे असतील तर आता रेतीचे रेट इतके वाढवून घेतले की आता सर्वसामान्याच्या आवकेच्या बाहेरचं झालेलं आहे। म्हणजे आता नागपूरमध्ये आपण जे आहोत तिथं आपण 1 ट्रक रेती मागवायची असेल तर त्या रेतीची किंमतच 1,20,000 पर्यंत पोहोचलेली आहे। अशा पद्धतीच्या आम्हाला लोक तक्रारी करतात आहेत। मग रेती स्वस्ती करण्यासाठी काही उपाययोजना करणार की नाही? तुमच्या मोठ्या योजनांसाठी जे काही असेल, काही मोठे लोक असतील, मोठे बिल्डर असतील, त्याच्यासाठी वेगळा कायदा करा, पण सर्वसामान्य लोकांना, गरीब लोकांना रेती कशी आपल्याला कमी दरात देता येईल, एकदम फ्री कशी करता येईल त्या पद्धतीची उपाययोजना महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी स्पष्टता आणावी। हा या ठिकाणी मोफत आहे आम्हाला माहिती आहे बनकर, पण ते 60-70,000 रुपयात रेती पडते, गरिबांच्या बद्दलचं
ते रेती 5 ब्रास देत नाही, त्याच्यात एक बरोबर कंची मारतात, कागदावर आहे. आणि म्हणून महसूल मंत्री एकदम स्पीड, त्यांचा स्पीड जास्त आहे आणि म्हणून त्या स्पीडच्या आधारावर आज या पुरवणी मागण्यामध्ये त्यांनी याच्यातली स्पष्टता द्यावी. मी या ठिकाणी मुद्दामून मी आपल्याला या निमित्ताने सांगतोय अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी महसूल विभागावर बोलायला खूप आहे, पण वेळ कमी आहे आपल्याजवळ आणि अनेक लोकांना बोलायचं आहे. 5:30 वाजता जिलोटिंग होणार आहे. नाही करता येतो, पण मग सरकार पडतं, नाही पडत फार बोल. चला मग आपण महसूलवरच बोलू. अध्यक्ष महाराज, बाब क्रमांक 41 पृष्ठ क्रमांक 26 डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत भूमापन नकाशाचे डिजिटेशन करण्यासाठी रुपये 5,08,80,000 समथिंग काय आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला एक विनंती आहे की या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय डिजिटलच्या नावाने, हे कॉम्प्युटर तुमचे तसेच पडले असतात. आधुनिकीकरणाच्या नावाने जे काही खरेदी केली जाते त्या खरेदीमधली क्वालिटी काय असते ते पण आपण तपासलं पाहिजे. ते सगळेच्या सगळ्या जे इन्स्ट्रुमेंट आणले जातात ते सगळे ते धूळ खात पडले असतात, त्याला चालवण्यासाठी पण माणूस नसतो, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा एवढा जनतेचा पैसा आपण खर्च करत असताना त्या ठिकाणी ज्या खर्च झालेल्या वस्तूचा वापर होऊन लोकांच्या सेवेसाठी कमी वेळात लोकांचे कामं व्हावेत हा उद्देश त्याच्यामध्ये असेल तर ती पूर्तता व्हावी. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत येत असताना त्याची क्वालिटी याच्यावर लक्ष ठेवून त्याचा उपयोग व्हावा, या ठिकाणी ही मागणी माझी आहे. अनुसूचित क्षेत्रात पेसा सरळ सेवेने नियुक्त करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्या मानधनावरील खर्च भागवण्यासाठी रुपये आपण या ठिकाणी आता त्याची तरतूद करून ठेवलेली आहे. पण या पेसा कायद्यामध्ये जी काही गावं येतात त्या भागामध्ये सुद्धा अजूनही अनेक रिक्त पदं आहेत. ती रिक्त पदं केव्हा भरणार त्याची माहिती आपण या निमित्तानं दिली पाहिजे. या ठिकाणी विशेष करून भाडेपट्ट्याची तरतूद आपण केलेली आहे. अनेक गावात तलाठी कार्यालय आहेत आणि या तलाठी कार्यालय किरायाच्या घरात आहेत. जे कार्यालय बांधले सरकारने त्याचे पैसे दिले नाही कॉन्ट्रॅक्टरचे, तो भाग वेगळा आहे. पण जे किरायाचे तलाठी कार्यालय आहेत त्या तलाठी कार्यालयाला पगार पैसे दिले नाहीत, पगार त्याचं भाडे दिले नाहीत म्हणून ते तलाठी कार्यालय त्यांनी काढून टाकले आपल्या घरातून. अशा पण घटना या महाराष्ट्रामध्ये होतात. आणि म्हणून शेतकऱ्याशी निगडीत असलेलं तलाठी कार्यालय त्याला किराया दिला नाही म्हणून त्याला काढून घेतलं आणि तो रस्त्यावर बसत असेल तर हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. आणि म्हणून ते किराया तातडीने दिले पाहिजेत आणि जे तलाठी कार्यालय बांधलेत त्याचे पैसे तातडीनं सरकारने दिले गेले पाहिजेत. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की मला पैसे मिळाल्याशिवाय एग्रीमेंट प्रमाणे मी काही तलाठी कार्यालय देणार नाही. अशा पद्धतीची भूमिका अनेक ठिकाणी पाहायला मिळते आहे. त्याचप्रमाणे कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय विभाग, बर्ने साहेब आपण कृषी मंत्री आहात, आपण आता याच्यामध्ये 500 कोटी रुपये कर्जमाफीसाठी काढले पुरवणी मागणीसाठी. पण हे पैसे आपण परवा घोषणा केले त्या शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता त्याचे नाहीये. 2014 ते 19च्या काळात फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्या काळात त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी योजना आपण काढलेली होती. त्या कर्जमाफीचं त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना, त्याच्या पत्नीला, सौभाग्यवतीला, त्याच्या मुलाला, त्याच्या पूर्ण परिवाराला ऑनलाईन उभं केलं होतं. नेट मिळत नव्हतं तरी पहाटे पहाटे रात्र जागून लोकांनी ऑनलाईन केलं की आपलं कर्जमाफी होते. मग त्याच्यामध्ये अबकड तुम्ही केलं की आम्ही यांना कर्ज माफ करू, यांना नाही करू. म्हणजे पहिला ऑनलाईन करून घेतलं आणि नंतर तुम्ही त्या पद्धतीचं केलं आणि मग लोक कोर्टात गेले. कर्जमाफी म्हणजे अनेक लोकांची कर्जमाफी झाली नाही, ते कोर्टात गेले आणि कोर्टाने आदेश दिला
की 5,017 कोटी रुपये हे जे बाकी आहेत त्यावेळेचे ते आपण तातडीनं त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमधून त्यांना कर्ज माफ करावे अशा पद्धतीच्या माननीय कोर्टाने सूचना दिल्या आणि म्हणून त्याचे तुम्ही 500 कोटी ठेवलेत. म्हणजे 5,017 कोटी रुपये तुम्हाला द्यायचे होते ते वाले, पण त्याचे फक्त 500 कोटी दिलेत. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांची का थट्टा करता? काय कारण आहे? ते जुनेच आपण देत नाही आणि इथं आम्ही तर देतोच. आता जून मध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, बच्चू कडूच्या नेतृत्वात जो शेतकऱ्यांचा मोर्चा आला की 30 जूनच्या आत आम्ही काय घेऊ, निर्णय घेऊ. सुधीर भाऊने दुजोरा दिला त्याला, तर निर्णय घेऊ. मग तुम्ही ते 5,017 कोटी रुपये आता का नाही प्रोव्हिजन केलेत? आणि 30 जून पर्यंत खरं तर मला तर मुख्यमंत्री सुद्धा शेतकरीच आहेत, मूळमध्ये जे यांच्या मतदारसंघात शेती आहे, हे त्यांना दूध गीत धोता येते म्हणून सांगत होते ते मागच्या काळात. तर मला हे म्हणायचं आहे की 31 मार्चला शेतकरी थकीत होतो, मग तुम्ही 30 जूनच्या जागी 31 मार्चच्या आत कर्जमाफी का नाही केली? काय अडचण आहे? आणि म्हणून मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बोला म्हटलं ना, वेळ आहे ना, मुदतवाढ वेळ वाढवून घेऊ म्हटलं ते मुंगटीवार साहेब. 13 मिनिटं झाली. तर माझा मुद्दा एक आहे की तुम्ही कर्जमाफी जे 30 जूनचं तुम्ही आम्ही करू असं सांगितलं, ती 31 मार्च मध्ये करणार का? आणि जे 5,017 कोटी रुपये जे माननीय कोर्टाने ते जुने द्यायला सांगितलेले आहेत त्याचे 500 कोटीची प्रोव्हिजन आपण आता केली, ती 5,017 कोटी रुपये आता याच्यामध्ये तुम्ही जाहीर करणार का? त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती फार अजून वाईट आहे. तुमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलचा का राग आहे हे कळायलाच कारण नाही. आजही सकाळच्या प्रश्नामध्ये शेतकऱ्यांच्या पीक घेण्याच्या बाबतचं जे धोरण केंद्र सरकारचं आहे आणि आपण राज्य सरकार त्यांच्या माध्यमातून खरेदी करतो आणि ते आपण आपल्या एजन्सी त्या ठिकाणी मग मार्केटिंग फेडरेशन असेल, आदिवासी TDC वाला जो भाग असेल किंवा आपण वेगळ्या एजन्सी केंद्र सरकारच्या एजन्सीच्या माध्यमातून खरेदी करतो. आता सप्टेंबरमध्ये खरेदी व्हायला पाहिजे, मिनिमम ऑक्टोबरमध्ये तरी खरेदी व्हायला पाहिजे, दिवाळीच्या पहिले खरेदी सुरू व्हायला पाहिजे. अजून तुमचं शेतकऱ्यांची नोंदणीच चालू आहे. आता हे नोंदणी करून तुम्ही शेतकऱ्याजवळ काय दिवाळी साजरी करावी नाही? शेतकऱ्यांनी आपल्या मुलाला गोधळ चारवू नये, आपल्या मुलाबाळांना कपडे नवीन शिवून देऊ नये आणि त्या काळात आपण खरेदी का करत नाही? केंद्र सरकारचे आदेश आहेत, केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे आपण खरेदी करतात. मग तुम्ही आपलं शेतकऱ्यांची पिकं खरेदी करण्याच्या बाबतचं धोरण का स्वीकारत नाही? आणि यावर्षी ओला दुष्काळ पडलेला आहे आणि ओला दुष्काळामध्ये कधी नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात, पहिले तर दुष्काळ पडत होते महाराष्ट्रात, पण यावेळेस जर दुष्काळ पडला, महाराष्ट्रातला कुठलाही भाग सुटलेला नाही आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळामध्ये परिस्थिती खराब आहे. शेतकऱ्यांचं जगणं आता मुश्किल झालेलं आहे. रोज महाराष्ट्रामध्ये 8 शेतकरी आत्महत्या करताय रोज. आज अधिवेशन चालू आहे आपलं, आज रोज आपण पेपरला बातम्या वाचल्या, कुठले ना कुठले शेतकरी रोज आत्महत्या करताना आपण पाहतोय. महागाईमुळे लोकांचा तो वेगळा असायला, गृहिणी आता आत्महत्या करतात, बेरोजगार आत्महत्या करतात, तो भाग वेगळाच आहे. पण अन्नदाता आत्महत्या करतोय, हे सरकारला झोप कशी लागते हा प्रश्न माझ्यासमोर आहे. आणि म्हणून आपण कर्जमाफीच्या बद्दलची पण भूमिका या ठिकाणी स्पष्टतेने मांडावी ही या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी आणि शेतकऱ्यांच्या हे जे पिकं घेण्याच्या बाबतचं, मग धान असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे जेवढे आपण समर्थन मूल्याचे केंद्र आपण खरेदी करतो, कांदा असेल, हे सगळेच्या सगळे पिकं घेण्याची जी त्यांचे पिकं आपण त्याला समर्थन मूल्य देण्याचा जो हमी आपण दिलेली आहे ती त्या वेळेत आपण दरवर्षी करू. शेतकऱ्याला मोर्चा करायला गरज पडला नाही पाहिजे. आणि मला तर KYC करायची गरज काय? शेतकरी काय चोर आहे, डाकू आहे की त्याला तू जिथपर्यंत तुझं रजिस्ट्रेशन होणार नाही तिथपर्यंत आम्ही तुझं शेतीचा माल घेणार नाही? बाकीच्या सगळ्या लोकांना बरोबर देताय, सगळ्या शासकीय जमिनी तुम्ही त्याला लुटून देता त्या बाकी लोकांना. मग तुम्ही शेतकऱ्याचं पिकं घेण्यासाठी, तो शेतकरी आहे, 7/12 त्याचं नाव आहे, 7/12 त्यांनी द्यायचा त्या ठिकाणी आणि मग त्याचा माल घ्यावा.
पण त्यांनी तुम्ही त्याची केवायसी केल्याशिवाय, त्याचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आम्ही त्याचं पीक घेणार नाही. म्हणजे तुमचा शेतकऱ्याच्या बद्दलचा अविश्वास हाच त्याचा घात करण्याचं कारण राहतं. आणि म्हणून एकीकडे दुष्काळाचं सावट, एकीकडे सुलतानी संकट, एकीकडे आसमानी संकट, आणि या संकटामध्ये रोज शेतकरी आत्महत्या करताय. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातली पावलं आपण उचलली पाहिजेत आणि त्या पद्धतीचं आपण न्याय दिला पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करतोय अध्यक्ष महाराज. दुसरं, या ठिकाणी पशुसंवर्धनामध्ये तर आता खरं तर शेतीला जोड उद्योग म्हणून आपण राज्यामध्ये त्या पद्धतीचं एक मोठं अभियान केलं. आपल्यापेक्षा गुजरात पुढे जात आहे दुधामध्ये. महाराष्ट्र रोज मागे येतं. जे शेतकरी दूध पिकवतात, दूध उत्पादन करतात, त्या शेतकऱ्याचं दूध घ्यायला सुद्धा सरकार तयार नाही. सरकार नाही, सगळं आता खासगी लोकांच्या दावणीला आता शेतकऱ्याला बांधलं. त्याला रोज खासगी लोक लुटतात आहेत. हे खऱ्या अर्थानं दुर्भाग्य आहे. आणि ते मंत्री इथं नाही आहेत. तुमच्याकडे काय वाटतं खातं? तर चारा तुमच्याकडे ना गाई तिकडे आहे. तर खरं तर आज व्हेटरनरी डॉक्टर नाही, तिथला स्टाफ नाही. मग शेतकऱ्यांचे किमती जनावर जेव्हा दुधारू जानवर त्या ठिकाणी मारले जातात, त्याला इलाज होत नाही, तर त्याला काय कोणी वाली राहिलाच नाही शेतकऱ्याचा. आणि म्हणून हे सगळेचे सगळे स्टाफ केव्हा भरणार का? तुमच्या विभागात तेच हालत आहे. तुमच्या इथे स्टाफ खाली आहे. आणि म्हणून तुम्ही पण पदक केव्हा भरणार? पशुसंवर्धनाचे पदक केव्हा भरणार? आणि मत्स्य विभाग तर आता वारीवरच आहे. तुम्ही त्याला सांगितलं की मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा आम्ही दिला, मार बोर्ड लावलेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. काय फायदा झाला त्याचा? त्या लुंगटीवर राहणारा आपल्या बायकोचं मंगळसूत्र तोडून तो त्या समुद्रात जातो, त्या तलावात जातो, तो वापस येईल की नाही त्याची गॅरंटी नसते का राणे साहेब? बरोबर आहे ना? आणि तुम्ही त्याच्या संरक्षणासाठी तुमच्याजवळ उपाययोजना काय? त्यांनी जे मत्स्य उत्पादन केलं त्याच्यासाठी तुमचं धोरण काय? त्या धोरणातही कुठं स्पष्टता नाही. फक्त शेती उद्योगाचा दर्जा त्याला दिला, आपले बोर्ड लावलेत, आपलीच पाठ आपण थोपटून घेतली, पण तो शेतकरी आजही वाऱ्यावर आहे. दुसरं सन्माननीय सदस्य श्रीमती सना मलिक. माझं बांधकाम विभागाला एक म्हणणं असं आहे की तुम्ही महाराष्ट्रातले आता सगळ्या आमदारांनी सत्ता अध्यक्ष महोदया, सन 2025 या वर्षात 20 मिनिटं झाले ना. 1 मिनिट त्यांना कन्क्लूड करू द्या. आज या सभागृहात बसलेल्या सगळ्या आमदारांची, मंत्र्यांची मला काय परिस्थिती मला माहिती नाही, पण सगळ्या आमदारांची परिस्थिती वाईट आहे. त्यांच्या मतदारसंघात जे काही रस्ते आहेत ते सगळे गड्डे पडले. यावर्षी अतिवृष्टी झाली, जे काही रस्ते होते रेतीचे तर माफी आता ते पूर्ण रस्तेच खोदतात. जळवाडाने पूर्ण रस्ते गायब झालेले आहेत. आता तुम्ही काही पुस्तकात कामं दिलीत, पैसे किती आहे काय मला माहिती नाही, म्हणून मगाशी जयंत पाटील म्हणलं की 2 लाख कोटीचं अजून खर्च घ्या. पण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात असो की शहरी भागातल्या लोकांनी रस्त्यांनी चालू नये अशा पद्धतीची काही परिस्थिती निर्माण करू नका. गड्ड्याचं साम्राज्य, रस्तेच नाही आता गड्डेच आहे. आणि अशा या परिस्थितीत आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे की महाराष्ट्रातले आम्ही सगळे रस्ते, हे काही मतदारसंघ वगैरे हे जे तुम्ही करताय राजकारण करू नका, कृपया करू नका, असे आमचा तुम्हाला सल्ला आहे. आज तुम्ही या, उद्या आम्ही येऊ, मुद्दा तो नाही आहे. हे जे काही आता तुम्ही निवडून येताय, हे जे काही तुम्ही लोकांनी तुमच्याजवळ काही यंत्र आलं ते काही सिक्रेट जास्त दिवस कोणाजवळ राहत नाही, ते सिक्रेट ओपन होते भारतामध्ये. आणि म्हणून हा तर बरोबर आहे, तुम्हाला आम्ही सांगितलं, जाहीरपणे सांगतो, हे सिक्रेट आम्हाला पण भेटणार, ते तुम्ही काळजी करू नका. पण हे जे या पद्धतीनं तुम्ही वागताय की विरोधकांच्या मतदारसंघात पैसे द्यायचे नाही, सत्ता पक्षाचे द्यायचे, असं करू नका. हा महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आमची सगळ्यांची जबाबदारी बनते. आणि म्हणून आम्ही सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये पैसे देऊ आणि तिथला सगळ्यांचा सर्वे करा. तुमचं डिपार्टमेंट आहे, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये पदं खाली आहेत, ती केव्हा भरणार त्याची माहिती द्या. धन्यवाद. श्रीमती सना मलिक.